अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी 2025 ची मोठी स्पर्धा पार पडली। मात्र या स्पर्धेत उपांत्य आणि अंतिम फेरीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला। पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलाय, पण पृथ्वीराज मोहोळने अंतिम फेरीत पैलवान महेंद्र गायकवाडवर विजयी मात करत मानाची गदा पटकावली। पण या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला। तसेच सामन्यानंतर पंचाशी हुज्जीत घालण्याप्रकरणी पैलवान महेंद्र गायकवाड यांना कुस्तीगीर परिषदेने 3 वर्षांसाठी निलंबित केलं। या प्रकरणी महेंद्र गायकवाड यांच्याशी संपर्क साधलाय आमचे प्रतिनिधी वर्षा काळे यांनी। पाहूयात। आमची कुस्ती चालू झाली आणि पृथ्वीराज मोहोळ आणि मला पहिल्या 3 मिनिटात माझा कास्टूम फाडला। मग 3 मिनिटात कास्टूम फाडल्यावर मी पंचाला विचारलं की बाबा आंतरराष्ट्रीय नियमानुसार कास्टूम फाडल्यास 1 पॉईंट मला द्यायला पाहिजे होता, तो दिला नाही, वॉर्निंग आहे म्हणून सांगितलं आणि पुढं काय झाल्यास आपण पाणी देऊ म्हणले। असे केल्यावर नंतर मग आमची कुस्ती चालू झाली। मी कास्टूम बदलला आणि दुसऱ्या वेळेस पण तिने कास्टूम फाडला आणि मला बाहेर ढकलून दिलं आणि तिथं मला पॉईंट दिला नाही। मी पंचांना विचारलं की कास्टूम फाडलेलं पॉईंट द्या मला, तर मला माझी तिथं विचारपूस केली नाही, मला तसंच खेळ म्हणून कुस्तीचा टाळाटाळ करून दिली। संघाने तुमच्यावरती 3 वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे। संघाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागणार? हो, नक्कीच माझ्यावर अन्याय झाला, मी नक्कीच न्यायालयात जाऊन मी माझ्यावरचा हे करणार। सामन्याच्या दरम्यान काही प्रेक्षकांनी गोंधळ घालण्याचा देखील प्रयत्न केला। पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करून त्यांना बाजूला केलं। त्यावेळी तुम्ही मैदान का सोडलं? मी पंचांना दाब विचारायला गेलो की बाबा 30 मिनिट शेवटच्या 3 मिनिटानंतर असं झालं की शेवटची 35 सेकंद राहिले होते आणि 30 सेकंदाचा ॲक्टिव्हिटी पिरियड चालू केला होता। मला न समज देता आणि ॲक्टिव्हिटी पिरियड 30 सेकंदात शेवटचे 35 सेकंद राहिले होते। 45 सेकंदाहून अधिक टाईम असला तरच आपल्याला क्वेश्चन पॉईंट देऊ शकतो आणि आम्ही दोघंजण पण स्टँडिंग अवस्थेत होतो आणि दोघंजण पण ॲक्टिव्ह नव्हतो, तरी पण जाणून बुजून मला ॲक्टिव्हिटी पिरियड देऊन त्यांनी हे केलं, म्हणजे माझी कुस्ती वायबल केली। आणि शेवटच्या 16 सेकंदात आणि परत मी त्यांना विचारलं की ॲक्टिव्हिटी पिरियड चालू का केलाय, तर संदीप बोंडे म्हणाले की ॲक्टिव्हिटी पिरियड कुठं चालू केला आहे, तुला बाहेर ढकललेला पॉईंट आहे आणि स्क्रीनवर बघ, तुम्ही लाईव्हला बघा, स्क्रीनवर तर ॲक्टिव्हिटी पॉईंट दिसतो। 3 वर्षासाठी तुम्हाला त्या निलंबित करण्यात आला आहे, मात्र पहिल्यांदा तुम्ही आता पुढे काय करण्याचा काही विचार केला आहे? 100% मी जोपर्यंत मला आणि आमच्या तालमीत शिवराज राक्षे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही न्यायालयात अजून कुठेतरी काहीतरी करून म्हणजे कागदोपत्री आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करू।